दंडवत प्रणाम रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 140 शुष्कशाक दर्भानवाद। एक माळीण दररोज राजमठात संध्याकाळी नियमाने पालेभाजी आणून द्यायची। दुसऱ्या दिवसापर्यंत ती वाळायची आणि ती भाजी तयार करून राऊळांना वाढली जायची। असेच एके दिवशी माळीणीने भाजी आणली। त्या भाजीमध्ये गवताच्या काढ्याही होत्या। दुसऱ्या दिवशी देमाईसाने त्या सुकलेल्या भाजीचे लांब लांब देठ निवडून भाजी शिजवली। नंतर ती राऊळांच्या ताटात वाढली। सुकलेली भाजी पाहून राऊळांनी गवताच्या काढ्या श्रीकरी घेतल्या आणि अवलोकन करत राऊळ म्हणाले, मेली जाय म्हणे भाजी। भाजी नव्हे म्हणे दर्भराऊळ श्रीकरीचे गवत अंगुळीमध्ये घालून ध्यान धरून शांत बसले। आरोगणा थांबली होती। तेव्हा आबाईसाने दंडवत घालून राऊळांना विनंती केली, जी जी आता सांडीजो जी देवकिया दासी नेणतीची जी आजी लागोनी बर्वे रांधीती जी आरोगणा कीजो जी। राऊळांनी विनंतीचा स्वीकार करून अंगुळीमधले गवत खाली टाकले आणि आरोगणा केली। भाईंभट आबाईसाला म्हणाले, आई, हे ऐसे काय करीत असा? आबाईसा म्हणाल्या, ना भाईंभटो, पारसी भाजी वाळली होती। तेणे ऐसी झाली, शेळी भाजी सुकली होती म्हणून गवत दिसले नाही। भाईंभटांनी माळीणीला सांगितले, बाई, तू आजीला गौनी उद्याची सेव घेऊनी येत्या दिवसापासून माळीण दररोज सकाळी भाजी घेऊन यायची। आबाईसा त्याची छान भाजी शिजवून राऊळांच्या ताटात वाढायच्या। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।